आणि आता आणखीन एक महत्त्वाची बातमी, ठाण्यातील नागरिक देखील दुबईमध्ये अडकलेत। उपमुख्यमंत्री शिंदेंनी या सगळ्यांशी संवाद साधलाय। अनेक भारतातले नागरिक दुबईमध्ये अडकलेले आहेत, त्यात आता ठाण्यातल्या देखील काही नागरिकांचा समावेश आहे। या सगळ्यांशी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संपर्क साधला। ठाण्यातले हे नागरिक आहेत, दुबईमध्ये ते सुरक्षित ठिकाणी असल्याचं समजतं। तुम्ही आता कुठे आहात? मी दुबईलाच आहे। माझं घर दुबई एअरपोर्टच्या 3 मिनिटांवर आहे। अच्छा अच्छा अच्छा, तुम्ही सगळं सुरक्षित आहात ना? आम्ही बिलकुल सुरक्षित, काहीच नाहीये। म्हणजे मीडिया हाईप आहे, हा, काहीच नाहीये, सगळं नॉर्मल चाललंय। माझी क्लिनिक्स बरोबर चालले, पेशंट राहिले, सगळं नॉर्मल आहे। आणि काल फक्त ते काहीतरी ड्रोन टाकले होते ते ह्याच्यात त्या बिल्डिंगच्या थोडेसे फटाके फुटणारच आहेत। हो हो, तर आता आपले लोक जिकडे आहेत, आपले बघा ठाण्यातले टुरिस्ट आहेत 23 आणि अहिल्यानगरचे काही लोक आहेत आणि पुण्यातले काही लोक आहेत। तर ते कुठे कुठे आहेत जरा त्यांना आपले मला त्यांना म्हणा कोणाचा एखादा नंबर जर पाठवला तर मी त्यांना कॉन्टॅक्ट करून हो बरोबर करतो। हो, तेवढे आम्ही नंबर देतो तुम्हाला। म्हणजे त्यांना थोडं कसं आपला माणूस तिकडे भेटला की जरा त्यांना धीर येईल ना। आणि त्यांना काहीही काळजी करू नका म्हणा। हो, त्यांना अकॉमोडेशन पाहिजे सगळं आम्ही प्रोव्हाइड करू। हो, मी आता त्यांच्याशी बोलून त्यांचा नंबर तुम्हाला राहुल देईल नंबर। म्हणजे त्यांना तुमचा फोन केला की त्यांना जरा थोडं बरं वाटेल। नाही मी येऊन भेटतो ना सगळं। Yes. ओके 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 ओके, थँक्यू थँक्यू। ओके, हॅलो। दरम्यान इराणकडून इस्रायलला प्रत्युत्तर देण्यात आलं। जेरुसलेम शहरावरती मोठा हल्ला करण्यात